थांबवते। आपल्यासोबत राष्ट्रवादीचे नेते आमदार अमोल मिटकरी सध्या जोडले गेलेले आहे। त्यांच्याकडून या संदर्भात आपण सविस्तर प्रतिक्रिया घेणार आहोत। अमोलजी, जय महाराष्ट्र मध्ये तुमचं स्वागत। सध्या महत्त्वाची चर्चा सुरू आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासंदर्भात। एनडीएला पाठिंबा देणार असा चर्चांना उधाण आलेला आहे। तुमचं काय मत यावर? तुमच्यापर्यंत काय माहिती आली आहे? नाही, माझ्यापर्यंत इतकंच मला माहित आहे की पवार साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना भविष्याचं आकलन आहे। आज जरी त्यांचा पक्ष काँग्रेस किंवा एनडीएच्या सोबत जाण्याच्या चर्चेच्या मध्यभागी असला, आता कसं आहे की काही बिल केंद्र सरकारला मंजूर करायची असतात, एनडीए मध्ये जर आणखी खासदारांचं पाठबळ मिळत असेल तर कोणालाही आवडेल की बाबा ठीक आहे, तुम्हाला जर असेल इच्छा तर तुम्ही हे करा। पण मला वाटतं पवार साहेब ना एनडीए मध्ये जाण्याचा निर्णय घेतील ना काँग्रेस सोबत जाण्याचा निर्णय घेतील। त्यांना महाराष्ट्रामध्ये त्यांनी स्थापन केलेला पक्ष भविष्यातही मजबूत राहावा याचं चांगलं आकलन आहे। कारण साहेबांच्या पक्षात आता काही अपवाद जर सोडलं तर राजकीय दृष्ट्या समय सुसंगत कोणी नेता वागत असल्याचं चित्र काही दिसत नाही। दुसरं ऑपरेशन टायगर सक्सेस केलं गेलं, तसं ऑपरेशन तुतारीमध्ये सुद्धा काही खासदार एनडीए सोबत स्वतंत्र जाऊ शकतात अशी शंका साहेबांना असावी। मला असं वाटतं की तुर्तास ह्या जरी चर्चा असतील पण तरी लवकरच एक मोठा निर्णय महाराष्ट्राच्या राजकारणात होईल। आणि जर फडणवीस साहेबांनी दिलेल्या मुलाखतीचं जर आपण ग्राह्य धरलं, 2 दिवसापूर्वी त्यांनी मुलाखत दिली होती माननीय मुख्यमंत्र्यांनी, त्यात त्यांनी सांगितलं होतं की शिंदे सेनेसोबत जे जातील ते शिंदे सेनेत राहतील, जे भारतीय जनता पार्टी सोबत जाण्यास इच्छुक असतील ते भारतीय जनता पार्टीचं स्वागत करेल, आणि जे सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेण्यास इच्छुक असतील त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश दिला जाईल। म्हणजे जर त्यांना दुसरा मार्ग एनडीए मध्ये स्पष्ट जाण्याचा जरी नसला भाजपसोबत, तरी एक दरवाजा महायुतीतला खुला आहे, तो म्हणजे आदरणीय सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणं। आणि एनडीए मध्ये किंवा काँग्रेसमध्ये जाण्याची नामुष्की साहेब स्वतःवर घेणार नाहीत, पण हा पर्याय सुखात धक्का देण्याच्या तयारीत तुतारी पक्ष असेल किंवा पवार साहेब स्वतः त्याचं आकलन असल्यामुळे त्याचा निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येणार नाही। जी, अमोलजी खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसंदर्भात।